आदित्य 5वी-6वीतला मुलगा आईबरोबर रस्त्यावर मटारचा ढीग बघून आईला म्हणाला, आई, मटार घे की, मस्त आहेत ग. तशी ती जीन्स पॅन्टेतली बाई थांबून मटारवाल्याकडे चौकशी करू लागली. काका, मला दिसत नाही. चांगले मटार बघून 1 किलो मटार द्या ना. मटारवाल्याने 1 किलो मटार वजन करून दिले. आदित्यने पिशवी पुढे करून मटार घेतले. 100च्या नोटेतले उरलेले पैसे परत घेऊन आईकडे दिले. मुंबईत बऱ्याच जणांना हे दृश्य बघायला मिळालेलं होतं. एक सुंदर 40शीकडे वळलेली तरुण देखणी बाई व तिचा मुलगा रोज मंडई रस्त्यावर कुठे ना कुठे आढळून यायचे. एवढी देखणी रूपवती बाई, मुलगा पण गोंडस देखणा, आंधळ्या आईची काठी बनून तिचे सगळे व्यवहार बिनबोभाट पार पाडत असत. कधी कधी नवरा बायको पण दिसायचे, तर कधी कधी मुलगा आईवडील असायचे. तिच्या आंधळेपणाने तिचं किंवा बापलेकाचं काही अडतंय असं कोणालाच कधी जाणवत नव्हतं. तिचा नवरा एक सिव्हिल इंजिनियर बिल्डर डेव्हलपर होता. त्यानेच कन्स्ट्रक्ट केलेल्या अपार्टमेंटमध्ये 4थ्या मजल्यावर हे कुटुंब राहायचं. ती उठायच्या आधी नवरा उठून बाथरूम चेक करून तिला उठवायचा. ती फ्रेश होऊन आली की मग चहा नाश्ता बनवत असे. मुलाची शाळेची तयारी तीच करत असे. स्वयंपाक पण करत होती. मुलगा रिक्षाने शाळेत गेला की सगळं आवरून नवरा दाराला बाहेरून कुलूप लावून जाई. एका छोट्याशा खिडकीतून कोण आलं गेलं तर ती संवाद साधायची. अपार्टमेंटमधली सगळी लोक त्यांना लागेल ती मदत करत. तशी आंधळी म्हणून कधी घरातच आयुष्य तिला घालवावं लागत नव्हतं. लग्नासारख्या सगळ्या समारंभ प्रसंगात हॉटेलिंग, ट्रॅव्हलिंग काहीही तिच्या आंधळेपणानं बंद झालं नव्हतं. नवरा ऑफिस, घर करून व्यवसाय सांभाळत होता. मुलगा आदित्य पण शाळा, क्लास, घर करून साथ देत होता. शिक्षणात पण व्यवस्थित होता. शाळा संपवून आदित्य पण BE सिव्हिल झाला. आता वडील जास्त वेळ घरात राहू लागले. आदित्य ऑफिस बघू लागला. हिचं सगळं छान रुटीन चालू होतं. आदित्यच्या लग्नाचं बघू लागले. पण आईच्या आंधळेपणाची तिथं जरा आडकाठी होऊ लागली. नाही नाही म्हणत एक स्थळ तयार झालं. सून आली. लग्न दिमाखात झालं. सून पल्लवी पण कमावणारी मिळाली. काही दिवसांनी अंगवळणी पडल्यावर ती पण अधूनमधून सासूची काठी झाली. चौघांचे कुटुंब आनंदाने जगत होतं. एक आदर्श म्हणून सारे ह्या कुटुंबाकडे बघत होते. हिच्या जीवनात सगळे आनंद येत होते. आंधळेपणामुळे काही जगायचं हिचं थांबलं नव्हतं. एके दिवशी सुनेच्या म्हणजे पल्लवीच्या माहेरचा एक पाहुणा बायकोला घेऊन आला. विघ्न संतोषी जातीतली ही दोघं नवरा बायको होती. पल्लवीच्या आईवडिलांनी तोंड भरून केलेलं कौतुक ऐकून आले होते काडी घालायला. एकूण सगळं परिवाराचं आनंदी वातावरण बघून गप्पाच्या ओघात पल्लवीला किती मन मारून जगावं लागतंय हा विषय बोलायला लागले. मग हळूहळू काही उणिवा त्रुटी दाखवून देत त्यांनी सरळ सरळ मुलाला वेगळं करा बोलून गेले. पाहुण्याच्या बोलण्यानं आईवडीलच नव्हे तर आदित्य, पल्लवी पण अवाक झाले. त्यांची निस्तब्धता पाहून पाहुणा पाहुणी घाव बरोबर वर्मी बसलाय म्हणून पुढे सरसावले. जवळचाच फ्लॅट घ्या म्हणजे परकेपणा राहणार नाही वगैरे प्रभावी तोडगे सांगू लागले. जास्त सखोल सेपरेट राहण्याचे पर्याय, फायदे सांगायला लागले.
आदित्य तर ऐकूनच काळा ठिक्कर पडला. आई बिचारी हे सगळं ऐकून मनातनं कोसळली होती. असा काही पर्याय सुचवला जाईल तिच्या मनात सुद्धा कधी आलं नव्हतं. पडलेले सासू सासऱ्यांचे चेहरे बघून पल्लवीला व आदित्यला खूप वाईट वाटलं. आईच्या डोळ्यात पाणी आलेलं त्याला जाणवलं. तिला जवळ घेऊन तिच्या पाठीवरून तो हात फिरवू लागला. आपल्या बायकोच्या ह्या असल्या पाहुण्यांची त्याला लाज वाटू लागली. तो विचित्र नजरेने बायकोकडे बघू लागला. शेवटी न राहून पल्लवीला बोलणं भाग पडलं. असं काही एक होणार नाहीये. आई बाबांना सोडून आम्ही दोघं कधीच जाणार नाही. कारण जन्मताच आंधळ्या असलेल्या माझ्या नवऱ्याला आईंनी स्वतःचे डोळे देऊन आयुष्य दिलंय. जेव्हा माझा नवरा आदित्य 6 वर्षांचा म्हणजे जेमतेम पहिलीला असेल, त्यावेळी खेळता खेळता डोळ्याला दगड लागला. त्यावेळी त्यांना डॉक्टरांकडे नेलं असता डॉक्टरांनी सांगितलं, यांचा डोळा गेलाय, तो निकामी झालाय. ऑपरेशन करून देखील आदित्यला दिसणार नव्हतं. आणि त्यावेळी घरची परिस्थिती एकदम जेमतेम होती. आई बाबा तर रोज दुसऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत होते. आणि त्यावेळी एवढे पैसे उभे करणे देखील त्यांना शक्य नव्हते. परंतु करणार काय? माझ्या मुलाला तर हे संपूर्ण जग पाहायला मिळावं ही त्याच्या आईची इच्छा. आणि दुसरा डोळा बसवायचा म्हटला तर किमान 10-12 लाख रुपये खर्च येणारच होता. आणि तेवढा खर्च करणे आईबाबांची ऐपत नव्हती. त्यावेळी आईने विचार केला, जर का मी माझाच डोळा माझ्या मुलाला दिला तर खर्चही कमी येईल आणि माझ्या मुलाला दोन्ही डोळे होतील आणि भविष्यात त्याला कुठलीही अडचण येणार नाही. त्याला आंधळा म्हणून कोणी हिणवणार देखील नाही. हा विचार त्यावेळी आईने केला आणि बाबांना सांगितलं. बाबांना देखील आईचं म्हणणं पटलं आणि आईंनी आदित्यला दृष्टी दान केली. त्याच डोळ्यांनी आदित्य आज हे सगळं जग पाहतोय आणि त्याला हे जग दाखवणारी त्याची आई मात्र आंधळी आई म्हणून ओळखली जाऊ लागली. परंतु ही सगळी वास्तविक कथा आदित्याच्या बाबांनी आदित्यला सांगितली. कारण उद्या त्याने देखील मोठं झाल्यावर त्याच्या आईला आंधळी आई म्हणू नये किंवा आई आंधळी आहे म्हणून तिला सोडून देऊ नये म्हणून. ज्यावेळी बाबांनी त्याला वास्तविक गोष्टीची जाणीव करून दिली तेव्हा त्यावेळी त्याला देखील त्याच्या आईच्या उपकारांची जाणीव झाली. जेव्हापासून आदित्यला हे समजलं तेव्हापासून आदित्यने स्वतःपेक्षा जास्त काळजी त्याच्या आईची घेतली. आणि ज्यावेळी त्याने माझ्यासोबत लग्न करायचं ठरवलं त्यावेळी सर्वात आधी आदित्यने हे सगळं घडलेलं मला सांगून माझ्याकडून प्रॉमिस घेतलं की तू सगळ्यांपेक्षा जास्त काळजी माझ्या आईची घ्यायची. घेणार असेल तरच लग्नाला होकार दे. आणि मीही हे सगळं ऐकल्यावर आईचं किती प्रेम असतं आपल्या मुलावर याची कल्पना करून निशब्द झाले आणि होकार दिला. मी शेवटपर्यंत आईबाबांना त्यांच्या मुलीप्रमाणे जीव लावेल. पल्लवीचे हे सगळं बोलणं ऐकल्यावर ते आलेले पाहुणे तर स्तब्ध झालेच, परंतु आईबाबा आणि आदित्य देखील अवाक झाला. त्या दिवशी आई पल्लवीला बोलली, आज मी भरून पावले. तुझ्यासारखी सून मला मिळाली. आणि आदित्य, तुला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. कारण तू लग्न करतानाच तुझी पारदर्शकता पल्लवीला समजावून सांगितली आणि पल्लवी तू पण समजून घेतलीस. आलेल्या पाहुण्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली आणि शरमेने मान खाली घालून ते निघून गेले.
आपल्या सुनेचे एवढे आदर्श विचार ऐकून आईबाबांना देखील तिचा अभिमान वाटला. आदित्यने देखील पल्लवीला थँक्स म्हणत दोघेजण आईबाबांच्या मिठीमध्ये गेले. आईबाबा, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्हीच आमचं अस्तित्व आहात आणि तुमच्याशिवाय हे जगणं अपूर्णच आहे. तर मित्रांनो, लोकांच्या सांगण्यावरून आपल्या आईवडिलांची परिस्थिती समजून न घेता त्यांना सोडून देऊन आणि मनामध्ये गैरसमज करून घेऊन आपल्या आईवडिलांना सोडून देण्यापेक्षा त्यांची वास्तविकता जाणून घ्या आणि आईबाबांचा सांभाळ करा. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.